नमस्कार, मी महेश विजय गायकवाड. जालना बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे. संपर्क 9168605007 किंवा 9673236007. फोन नंबर 02482236007 आणि 02482237007. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जालना. आमचा पत्ता JES महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर AC, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58 शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. गायत्री लॉन्सच्या पाठीमागे अंबड चौफुली जालना. स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेचा मेमोरियल इंग्लिश स्कूल जालना. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. सकलेचा नगर, भोकरदन नाका रोड जालना. 2 दिवसांपूर्वी जालना शहरात झालेल्या अपघातात अविनाश कैलास हिवाळे यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात बांधकाम विभागाचे अभियंता आणि कंत्राटदार यांना जबाबदार धरत त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मयत व्यक्तीच्या भावाने केली आहे. जालना शहरातील बुंदेले चौक ते कन्हैयानगर चौक सिमेंट रस्त्याचं काम सुरू आहे. मात्र हे काम गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्णत्वास गेले नाही आणि त्यातच 2 दिवसांपासून या रस्त्यावरती अविनाश कैलास हिवाळे या व्यक्तीचा ट्रक खाली येऊन अपघात झाला आणि त्यामध्ये दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणामध्ये संबंधित अभियंता आणि कंत्राटदार वडगावकर यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मयत व्यक्तीचा भाऊ आणि नातेवाईकांनी केली आहे. सगळा भाऊ अविनाश कैलास हिवाळे याचे 8 तारखेला अपघाती निधन झाले. बाबूराव काळे चौकाच्या समोर ह्या रोडवर बुंदेले चौक ते बाबूराव काळे चौक पासून कळनगर चौफुली या सिमेंट रस्त्याचं काम 2021 पासून चालू आहे सर. 21-22 पासून अद्यापपर्यंत 3-4 वर्ष होऊन सुद्धा हे काम पूर्ण झालेलं नाही. परंतु संबंधित कॉन्ट्रॅक्टर अविनाश वडगावकर व इंजिनियर नागरे यांच्या संगनमताने कामाचे बिल हे उचलून घेतलेले आहे आणि अद्यापपर्यंत काम पूर्ण झालेलं नाही आहे. रोडच्या दोन्ही बाजूला जे गट्टूचं काम झालेलं आहे ते गट्टू खाली आणि रोड हा वरती झालेला आहे. त्यामुळे माझ्या भावाचा अपघाती मृत्यू झालेला आहे. आमच्या सर्वांचे म्हणणे एकच आहे, संबंधित कॉन्ट्रॅक्टर अविनाश वडगावकर व संबंधित इंजिनियर नागरे व संबंधित सर्व BNCचे कर्मचारी व अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला अशी मागणी आहे. आणि या रोडच्या बाजूने दोन्ही अंडरग्राउंड ड्रेनेज आणि महानगरपालिकेकडून बनवले गेलेले ते काम मंजूर झालेले आहे. परंतु अद्याप सुद्धा त्या ड्रेनेजवर, अंडरग्राउंड ड्रेनेजवर ढापे टाकण्याचं काम पूर्ण झालेलं नाही. गड्डे तसेच ओपन आहेत. ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिटेड सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे आणि संचालक आशिष पाठोदेकर या दोघांना जालना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बीड कारागृहातून ताब्यात घेतला आहे. जालना जिल्ह्यातील 900 पेक्षा अधिक ग्राहकांची बँकेने फसवणूक केल्याप्रकरणी सध्या बँक संचालकांविरोधात कारवाई सुरू आहे. बीड येथे मुख्य शाखा असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि वित्तीय संस्थेने मराठवाड्यामध्ये विविध ठिकाणी शाखा उघडल्या आहेत. या शाखेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांनी केलेली गुंतवणूक परत करू शकले नाहीत आणि त्यामुळे अनेक ठिकाणी या संचालक मंडळाविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. माजलगाव येथे दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश ज्ञानोबा कुटे वय वर्ष 48 राहणार कुटेवाडी जिल्हा बीड आणि संचालक आशिष पद्माकर पाटोदेकर वय वर्ष 32 राहणार पाटोदा यांना अटक करून न्यायालयामध्ये हजर केले असता त्यांची बीड कारागृहात रवानगी करण्यात आली होती. अशाच प्रकारची फसवणूक केल्याचा गुन्हा जालना जिल्ह्यातील अंबड पोलीस ठाण्यात दाखल झाला होता आणि त्यानंतर पूर्ण जिल्ह्यामध्ये गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली होती आणि सर्वांनीच जालना येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे आपल्या तक्रारी नोंदवल्या आहेत. आजच्या परिस्थितीमध्ये सुमारे 950 तक्रारींची नोंद इथे करण्यात आलेली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयासमोर पायऱ्यांवरती बसून अनेक गुंतवणूकदार आपली तक्रार नोंदवत आहेत. जालन्यातील हा आकडा 40 कोटींच्या आसपास जात आहे. हिंगोली येथे बदली झालेल्या पोलीस निरीक्षक शालिनी नाईक यांच्या जालना येथील पोलीस क्वार्टरमधील घरात चोरट्यांनी चोरी केली आहे. यावेळी चोरट्यांनी
73,000 रुपयांचे दागिने लंपास केले आहे। या प्रकरणात बुधवारी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शालिनी नाईक यांची हिंगोली येथे बदली झाली आहे आणि त्यानिमित्ताने त्या हिंगोली येथे गेल्या होत्या। घरी कोणी नसल्याची संधी साधत नाईक यांचे 2 ते 8 जुलै दरम्यान चोरट्यांनी घर फोडले। 8 जुलै रोजी सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी कुंडलिक आसोले यांना फोन करून घराचा दरवाजा उघडला असून चोरी झाल्याचे सांगितले। आसोले यांनी घरी येऊन पाहिले असता चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले 73,000 रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले आहे आणि या प्रकरणी आसोले यांच्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान पोलीस क्वार्टरमध्ये आणि तेही पोलीस निरीक्षकांचे घर चोरट्यांनी फोडल्याने खळबळ उडाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे दोन्ही उमेदवार विजयी झाल्याबद्दल जालन्यामध्ये फटाके फोडून जल्लोष करण्यात आला आणि यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते। विधान परिषदेच्या काल झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे दोन्ही उमेदवार विजयी झाल्याबद्दल जालना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंदराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कार्यालय गांधी चौक येथे फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला। आमचे नेते सन्माननीय माजी आमदार अरविंदरावजी चव्हाण साहेब यांच्या वतीनं आज मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला, कारण की आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब यांनी दाखवून दिलं अख्ख्या महाराष्ट्राला की महाराष्ट्राच्या राजकारणातला दादा हा अजितदादा पवार साहेबच आहे। कारण की आमचा मताचा कोटा कमी असताना सुद्धा त्यांनी माननीय शिवाजीराव गर्जे साहेब आणि माननीय राजेशजी विटेकर साहेब यांना कोट्यापेक्षा जास्त मतांनी विधान परिषदेवर पाठवलं। या ठिकाणी मी त्यांचं जालना जिल्ह्याच्या वतीनं आमचे नेते माननीय माजी आमदार अरविंदरावजी चव्हाण साहेबांच्या वतीनं दादांचं अभिनंदन करतो आणि राजेशजी विटेकर साहेब त्याचप्रमाणे शिवाजीराव गर्जे साहेब यांचं सुद्धा अभिनंदन करतो। आणि यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब चित्तेकर, शहर कार्याध्यक्ष मिर्झा अनवर बेग, ओबीसी प्रदेश संघटक रमेश मुळे, जालना तालुका अध्यक्ष संतोष ढेंगळे, जहीर बिल्डर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष वैभव नालेगावकर, ॲडव्होकेट शेखर पाटील, अमोल खरात, सतीश वाहुळे, कैसर शेख, शेख सरफराज यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजचं बातमीपत्र इथं संपलं। उद्या पुन्हा भेटूया। तुम्ही बघत राहा एमसी न्यूज। नमस्कार। जालना शहर महानगरपालिका जालना पावसाळा ऋतूमध्ये नागरिकांनी घ्यावयाची काळजी तसेच डेंग्यू ताप प्रतिबंधासाठी जनतेस आवाहन। पावसाळ्यात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे। आपल्या घरातील निघणारा कचरा हा वर्गीकृत करून घंटा गाडीमध्येच टाकावा। कचरा इतरत्र टाकल्यास परिसर अस्वच्छ दिसतो आणि प्लास्टिक कचरा नाल्यांमध्ये अडकून पाणी तुंबते। बाहेरून घरी आल्यानंतर तसेच शौचालयाच्या वापरानंतर हात पाय काळजीपूर्वक धुवावेत। तळपायाच्या त्वचेमधून जंतांच्या सूक्ष्म आळ्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतात। पोट बिघडू शकते, त्यामुळे काळजी घ्यावी। घराभोवती दूषित पाणी साचू देऊ नये। पाणी साठ्यांची साधने नियमितपणे पूर्ण झाकून ठेवावीत। पावसाळ्यात मांसाहार पदार्थ खाणे टाळावे। शिळे अन्न पूर्णपणे खाणे टाळावे। पावसाळ्यात पाणी उकळून कोमट करून प्यावे। रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे। डेंग्यू रोगाचा प्रसार एडिस इजिप्ती नावाच्या डासांमार्फत होतो। एडिस इजिप्ती डासांची उत्पत्ती रांजण, माठ, हौद आणि टाक्या इत्यादींमधील साठवलेल्या पाण्यामध्ये आणि कूलरमधील पाण्यामध्ये तसेच छतावर साचलेले पाणी, परिसरातील रिकाम्या बॉटल, नारळाच्या करवंट्या आणि निकामी झालेले टायर्स इत्यादींच्या माध्यमातून या डासांची उत्पत्ती होते। डेंग्यू तापाची लक्षणे: ताप, डोकेदुखी, मळमळ, उलट्या, सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे, अंगदुखी इत्यादी लक्षणे हे डेंग्यू रुग्णांमध्ये आढळतात। डेंग्यू तापाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात। यामध्ये आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा। या दिवशी घरातील सर्व पाणी साठे रिकामे करून त्यांची आतील बाजू आणि तळ घासून पुसून स्वच्छ आणि कोरडे करावेत। साचलेल्या नाल्या आणि डबके हे वाहते करावे। वाहते करता न येणाऱ्या पाण्यामध्ये ऑइल किंवा रॉकेल टाकावे। कोरडे न करता येणाऱ्या आणि डास आळ्या असलेल्या पाणी साठ्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांकडून ॲबिट टाकून घ्यावेत। आवश्यक ठिकाणी साठलेल्या पाण्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गप्पी मासे सोडावेत। खिडक्यांना जाळीदार पडदे बसवावेत। डास प्रतिबंधात्मक साधनांचा आणि मच्छरदाणीचा वापर करावा। डासांचा संपर्क टाळण्यासाठी दार, खिडक्या या सायंकाळी बंद ठेवाव्यात। घराचा परिसर आणि शेजारील परिसर स्वच्छ ठेवावा। ताप आल्यास जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, सरकारी दवाखाने, आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा। पाण्याचा अपव्यय टाळावा।
आणि नळांना तोट्या लावाव्यात. तसेच पाण्याची गळती होणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्दी पडसे झाल्यास आणि खोकला लागल्यास मास्कचा वापर करावा. स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूल जालना यांच्या वतीनं इयत्ता 10वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. शाळेची वैशिष्ट्ये: शालेय अभ्यासक्रमांसह विविध पुस्तकांचा संग्रह असलेले उत्कृष्ट ग्रंथालय, माहिती व तंत्रज्ञान शिक्षणाकरिता सर्व सुविधांनी सज्ज असलेली कॉम्प्युटर लॅब, विज्ञानासारखे विषय प्रयोगाच्या माध्यमातून सहज आणि सोप्या पद्धतीने शिकविण्याकरिता सायन्स लॅब, डिजिटल क्लासरूमच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीचे शिक्षण, शाळा परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे निगराणी, सुसज्ज क्रीडांगण आणि विविध क्रीडा प्रकार, सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धेमध्ये राज्य आणि जिल्हा स्तरावर विविध बक्षिसे मिळवणारी एकमेव शाळा, उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक वृंद, जबाबदार व्यवस्थापनाच्या माध्यमातून मुलांना घडवणारी जालना शहरातील एक नामांकित शाळा. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता: स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूल, सकलेचा नगर, भोकरदन नाका रोड, जालना. मोबाईल नंबर 7798917566 किंवा 9657050159. आयशा लॉन्स जालना. लग्न समारंभासाठी उत्तम सुविधा, सुसज्ज गार्डन, डिझायनिंग, पत्रा शेड, विवाह, साखरपुडा समारंभासाठी उत्तम सुविधा. आमचा पत्ता: आयशा लॉन्स, उर्दू हायस्कूलच्या मागे, मुक्तेश्वर तलावासमोर, जालना. बुकिंगसाठी आजच संपर्क करा. मोबाईल नंबर 9890072142. SRPSSH द्वारा संचलित विश्वशांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय, इंदेवाडी, जालना. कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय. इयत्ता 10वी, 11वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. यशाची परंपरा कायम ठेवत शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता 11वी, 12वी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेला प्रवेश देणे सुरू आहे. मार्च 2024 चा घवघवीत निकाल. कला शाखा 99.40%, वाणिज्य शाखा 99.50% आणि विज्ञान शाखा 100%. कला शाखेतून राहुल शेळके प्रथम, शीतल गवारे द्वितीय, वाणिज्य शाखेतून रोहित धांडे प्रथम, मनीषा धोत्रे द्वितीय, तर विज्ञान शाखेतून प्रज्ञा लाटे प्रथम, तरुण जिंदल द्वितीय आणि प्रज्ञा अंबस्कर तृतीय. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसह शासनाकडून मिळणाऱ्या सर्व शिष्यवृत्ती उपलब्ध. जालना शहरालगत कनिष्ठ महाविद्यालय. नाममात्र फीस मध्ये प्रवेश. अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर. विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष. परीक्षेचे योग्य मार्गदर्शन आणि तयारी. संगीतशास्त्र, ग्रंथालयशास्त्र, संरक्षण शास्त्र, क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT, मॅथ यासारखे सोपे आणि व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि आधुनिक महत्त्व असणारे विषय. विज्ञान शाखा, जनरल सायन्स सह क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, कला शाखा, वाणिज्य शाखा, मॅथ, IT प्रवेश देणे सुरू आहे. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. संस्थापक सचिव प्राध्यापक AS कायंदे, बापू. प्राचार्य गणेश आघाव. मोबाईल नंबर 8275232031. आमचा पत्ता: विश्वशांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय, जालना, अंबड रोड, सॅटेलाइट समोर, इंदेवाडी, जालना. संपर्क 9021888816. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल.
इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध। लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध, एसी, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58 शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट, CCU, एंजियोग्राफी सुविधा, एंजियोप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे। शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 1ली ते 9वी करिता प्रवेश देणे सुरू आहे। आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास। NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध। आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना। संपर्क 9673236007 किंवा 9067791007। माय छोटा स्कूल, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, आबड एज्युकेशन हब, जालना। प्री नर्सरी, नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 10वी। शाळेची वैशिष्ट्ये CBSE अभ्यासक्रम, जागतिक दर्जाची शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर जास्त भर, अद्ययावत वर्गखोल्या, स्वच्छ सुंदर क्रीडांगण, शहराच्या मध्यभागी असलेले शालेय संकुल, विद्यार्थ्यांना ट्युशनची खास सुविधा। आजच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करा। माय छोटा स्कूल, आबड कॉम्प्लेक्स, गांधी चम्मण, जुना, जालना। संपर्क 9623493999 किंवा 9730541111।
शाळेची शिक्षक भरती सुरू असल्याने पात्र उमेदवार शाळेमध्ये अर्ज करू शकतात। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, जंग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय जालना 1985 पासून विद्यार्थ्यांना घडवणारी शासकीय संस्था। सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग या शाखेमध्ये दरवर्षी सुमारे 1,500 विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी संस्था। आमची वैशिष्ट्ये: सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत कम्प्युटर लॅब, प्रशस्त ग्रंथालय, खेळण्यासाठी मैदान, सुदृढ आरोग्यासाठी व्यायामशाळा, मुली आणि मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह, MPSC मार्फत नियुक्त केलेले उच्च विद्या विभूषित अधिव्याख्याता, विभाग प्रमुख आणि प्राचार्य। शैक्षणिक वर्ष 2024-25 अभियांत्रिकी पदविका करिता प्रवेश देणे सुरू आहे। प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याची अंतिम तारीख 9 जुलै 2024। आमचा पत्ता: शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, जालना, छत्रपती संभाजीनगर रोड, नागेवाडी। मोबाईल नंबर 9860177725 किंवा 9011061953। मत्स्यधरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश देणे सुरू आहे। महाविद्यालयास बँगलोर येथील नॅक मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3ऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणामध्ये अ दर्जा प्राप्त केला असून ISO 2009-2015 प्रमाणित निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा। कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्होकेशनल साठी 11वी आणि 12वी वर्गामध्ये प्रवेश देणे सुरू आहे। विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयांची विशेष उपलब्धता। 11वी आणि 12वी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक, मटेरियल मॅनेजमेंट यासाठी प्रवेश देणे सुरू आहे। वरिष्ठ महाविद्यालयामध्ये BA, BCom, BSc आणि BCA वर्गामध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे। BA प्रथम वर्षामध्ये प्रवेशासाठी उपलब्ध विषय: मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र विषयांची उपलब्धता। पदव्युत्तर विभाग MA साठी उपलब्ध विषय: मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन। BCom, BSc संगणकशास्त्र प्रवेश देणे सुरू आहे। PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र: संशोधन विषय: इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र। विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयामार्फत विशेष प्रयत्न, क्रीडापटूंसाठी भव्य क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था। आजच आपला प्रवेश निश्चित करा। आमचा पत्ता: मोतीबाग रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना। प्रवेशासाठी संपर्क: उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील, मोबाईल नंबर 8275515692। उपप्राचार्य प्राध्यापक रमेश भुतेकर, मोबाईल नंबर 9404694748। प्राचार्य डॉक्टर मिलिंद पंडित, मोबाईल नंबर 8975862870। अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना। प्रवेशासाठी आजच संपर्क करा।